जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते असणारा विरोधक मांडत नाहीये तर सत्ताधारी पक्ष मांडते आणि जे सत्ताधारी पक्षाने मांडलं पाहिजे ते असणारा विरोधी पक्ष मांडतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। हा एकंदरीत मी असं म्हणेन की लोकशाहीमधला तमाशा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। ज्वलंत प्रश्न आहेत त्याची असणारी चर्चा त्या सभागृहामध्ये होत नाही। ज्या प्रश्नाचं महत्त्व नाही त्याचीच असणारी चर्चा त्या ठिकाणी दिसते। सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथे क्रॉप इन्शुरन्स हा जो आहे या क्रॉप इन्शुरन्सचा अजून निकाल लागलेला नाही। काही ठिकाणी दुबारा पेरणी झालेली आहेत, काही ठिकाणी असणारा कीटकनाशक आलेले आहेत, काही ठिकाणी असणारा सीड्सही खराब निघालेले आहेत अशा परिस्थिती आहेत। पण शेतकऱ्यांचा प्रश्न त्या सभागृहामध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही। किंवा दिल्लीमध्ये ज्या युवकाने सभागृहामध्ये उडी घेतली त्या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या बेरोजगारीचाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीये। फक्त पाट्या टाकायचं कामकाज जे आहे तेवढंच फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय। त्याच्या पलीकडे काही आहे अशी काही परिस्थिती नाही। सर्वसामान्य माणसांना आमचं असणारं आव्हान राहणार आहे की येत्या 2-3 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील। वर्षभरानंतर असणाऱ्या विदर्भाच्या असेंब्लीच्या निवडणुका होतील। या ठिकाणी होलसेल बदली करणं, लॉक स्टॉक अँड बॅरल ज्याला आपण म्हणतो, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन नेतृत्व येत नाही आणि नव्या उमेदीचा निवडून आलेला आमदार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांचे असणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न चर्चेला घेतल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। हेल्थमधला एक नवा रिपोर्ट आलेला आहे आणि तो म्हणजे कुपोषणाचा असणारा रिपोर्ट आहे। आपण फक्त कुपोषण हे आदिवासी भागामधला संदर्भात बोलतो, पण शहरी भागामध्ये सुद्धा कुपोषण मोठ्या प्रमाणात वाढते अशी परिस्थिती आहे। तेव्हा आरोग्य हे धोक्यात आले अशी परिस्थिती आहे आणि धोक्यात आले याचं कारण की ज्या पद्धतीने असणारं बेअर मिनिमम नेसेसिटीवरती हा जो माणूस जगतोय त्याच्यामुळे त्याला असणारा पौष्टिक आहार हे उपलब्ध होत नाही, त्याची ऐपत नाही आणि शासन सप्लिमेंटरी करते असंही कुठे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही। आणि म्हणून मला वाटतं इथे असणारा एकंदरीत परिस्थिती जी आहे ती खालवते आणि ती खालवत असल्यामुळे आरक्षणासारखी मागणी ही पुढे येते, कारण का आरक्षण हे लोकांना शाश्वत असं वाटते अशी परिस्थिती आहे। पण आरक्षण हे ज्यावेळेस तत्त्व मान्य करण्यात आलं त्यावेळेस ज्या ज्या समूहाला राजेशाहीच्या व्यवस्थेमध्ये अजिबात स्थान नव्हतं किंवा धर्माने त्याला स्थान दिलं नव्हतं अशाच उद्याच्या स्वतंत्र भारतामध्ये मिनिमम सहभाग राहील होतं। परंतु आता आरक्षण हे विकसित होण्याचं साधन म्हणून त्या ठिकाणी धरलं जातंय आणि म्हणून वेगवेगळा समूह हा आरक्षण त्या ठिकाणी मागतोय आणि या शासनाला आरक्षणाचं नेमकं काय करावं याचं धोरणात्मक भूमिका जी आहे ती धोरणात्मक भूमिका त्या ठिकाणी दिसत नाही
आणि म्हणून पुन्हा जरांगे पाटील यांनी असताना 23 तारखेच्या अल्टिमम दिलेली आहे. 24ला काय होईल बीडच्या सभेमध्ये याचे सगळे राजकीय पक्ष चातक पक्षासारखे वाट बघतात आहे, तशी परिस्थिती आहे तो. आणि म्हणून मी म्हटलं की लॉक स्टॉक अँड बॅरल आमदार खासदार बदलले गेले पाहिजेत, म्हणजे नव्या जोमाने आणि नव्या उमदीच्या असताना उद्याचा खासदार आणि आमदार येईल अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार साहेब, आपण आता जरांगे पाटलांचं एक घटनेच्या अभ्यासक म्हणून विधी तज्ञ म्हणून तुम्हाला वाटतं की जरांगे पाटलांची जी मागणी आहे किंवा तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? ते मी अगोदरही म्हणालो की सोल्युशन आहे, पण या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबरं करून टाकतील, त्याच्यामुळे ते मांडणार नाही. मी खासगी तरी जरांगे पाटलांना सांगणार का तसं? नाही, सत्तेमध्ये नवीन सत्ताधारी येऊ द्या. त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन ना, या राज्यकर्त्यांना नाही सांगणार. सर, सध्या जरांगे आणि भुजबळांमध्ये जो आरोप प्रत्यारोपाचा हे चाललंय त्याबद्दल काय सांगता? मनमोहन सिंग असताना एक फार मोठा तमाशा चालला होता. एका बाजूने पाकिस्तान, एका बाजूने मनमोहन सिंग. त्याची मी पुन्हा आवृत्ती बघतोय, त्याच्या पलीकडे काहीच नाही. काय सोल्युशन आहे आपण जे म्हटलं की माझ्याजवळ सोल्युशन? हो, मी तुम्हाला सांगितलं ना की नवीन सत्ताधारी होते त्यांना मी सांगेन ना. म्हणजे सत्ता बदल झाल्यानंतर आपण ते सोल्युशन सांगणार? सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार. पण जरांगे तोपर्यंत थांबणार नाही ना, ती 24 तारखेची मुदत आहे. हो, त्यांचं आणि सरकारचं चालू द्या ना, ते चालत राहील आणि ते चाललंच पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यातून लोकजागृती होते, लोकांमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्त्व त्या ठिकाणी असताना कळायला लागलेलं आहे. मी एवढंच म्हणणार आहे की जरांगे पाटील यांनी असताना सर्व्हिसमधलं आरक्षण असं बोललेलं आहे. इथे एक आरक्षण सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि ती शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ. ही 1900 म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तो बोंबलत होता. आज असताना आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ ही आता राखीव राहिलेली नाही, तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे. आणि म्हणून व्यापारी सांगेल आणि ठरवेल तोच भाव त्या ठिकाणी आहे. जरांगे पाटील यांना मी सांगितले की हाही इश्यू उठवायला हळूहळू सुरुवात करा. जरांगेंची जी एक प्रमुख मागणी की ओबीसी मधनं सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं ही कायद्यामध्ये बसू शकते का? मी आपल्याला म्हणालो ना, नवीन सत्ताधारी उद्या मी त्यांना देतो. सर, सध्या सलीम कुर्ता प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधक आमने सामने आल्याचं दिसतं. सलीम कुर्ता फॅक्ट मांडावं काय आहे त्यांनी, ते नुसतं आमने सामने येऊन काय फायदा? फॅक्ट्स कुठे आहेत? फॅक्ट्स नाही आहेत. सर, गिरीश महाजन असं म्हटलं की जरांगे पाटलांना जर टिकणार आरक्षण पाहिजे असेल तर अजून वेळ दिला पाहिजे. ते गिरीश महाजन यांनी असं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे कुंभकोणी यांनी यशस्वीरित्याने किल्ला लढविला मुंबई हायकोर्टामध्ये. त्यांच्याच सरकारने कुंभकोणी ह्यांना कंटिन्यू का केलं नाही आणि तुम्ही त्या केसमध्ये लक्ष घालू नका, हजर राहू नका, हे आदेश का दिले हे पहिल्यांदा
महाजन यांनी असं सांगितलं तर मग ते ज्याला म्हणता येईल की दीर्घकालीन किंवा टिकाऊ आरक्षण देऊ याच्यावरती विश्वास ठेवता येईल. साहेब, इंडिया अलायन्समध्ये वंचित बहुजन आघाडी स्वतःला कुठं बघतो? आम्ही तिथेच आहोत. आमचं नाव काही आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या नावाप्रमाणे आहोत. त्यांची पुन्हा बैठक होते सर, आपल्याला निमंत्रण आलंय का इंडिया आघाडीच्या बैठकीचं? कोण कोण जाणार आहे याची माहिती आली का? ते तुम्हाला बोलवलंय का? आम्हाला अजून निमंत्रण नाही. उद्धव ठाकरे आज आलं तर जाल का सर? निमंत्रण आलं तर जाल का? केजरीवाल गेला. चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. साहेब एक प्रश्न होता, आपली काही चर्चा चालू आहे इंडिया अलायन्ससोबत? जिथं निमंत्रण नाही तिथं चर्चा कसली होणार आहे? नाही सर, निमंत्रण आलं तर आपला काय दृष्टिकोन, काय भूमिका असणार आहे समजा बैठकीचं निमंत्रण आलं? निमंत्रण आलं तर बैठकीला जायचं, त्याला काही नाही म्हणायचं, ते जायचं त्याच्यामध्ये. साहेब, एकीकडे आपण म्हणताय की निमंत्रण नाही, पण दुसरीकडे आपलं उद्धव ठाकरेंशी एक चांगली बॉन्डिंग जुळून येताना दिसते. ती वर्षभरापूर्वी झालेली आहे की आम्ही एकत्र इलेक्शन लढू म्हणून त्या ह्याच्यामध्ये. साहेब, आगामी लोकसभा निवडणूक आहे, विधानसभा आज जळगाव जिल्ह्यात आलेल्या आहेत. काय नेमकी पुढची जळगाव जिल्ह्यासाठी काय रणनीती आहे? ते अगोदर आघाडी ठरली, आघाडी होते की न होते हे पाहावं लागेल. आघाडी होणार असेल तर आघाडीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य करावा लागेल. आघाडी जर होणार नसेल आणि वेगळी परिस्थिती निर्माण होईल तर त्या वेगळ्या परिस्थितीनुसार आम्ही भूमिका घेऊ. इंडिया आघाडी मोदी सरकारला सक्षम पर्याय वाटतो का आपल्याला? व्यक्ती म्हणून तुम्ही मला जर विचारलं तर नरेंद्र मोदी हे देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे. माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे की मोहन भागवत RSSचे प्रमुख आहेत. ठीक आहे, आम्ही मानतो न मानतो त्या संघटनेला हा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये. पण भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं. आणि कुठे झाली हेही त्यांनी जाहीर करावं, म्हणजे लोकांना विश्वास तरी वाटेल. ज्या RSSच्या जोरावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्याहून पंतप्रधानाकडे गेले, शब्द वापरू नये आपण, पण त्या संघटनेचं त्यांनी 3-13 वाजवायचे ठरवले असं दिसतंय. आणि म्हणून माझा हा सवाल आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत सारा तक्ता लोकांसमोर मांडावा. साहेब, RSSचं मुखपत्र ऑर्गनायझर त्याच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी छापून आलं होतं की फक्त मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाही, पण मोदी निवडणुका जिंकून एक प्रकारे संघाला आपण ज्याला म्हणतो की चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मांडलेलं जे होतं की नुसतं व्यक्ती आणि धर्म ह्याच्यावरती जिंकता येत नाही. ज्या काही नॅरेटिव्ह नंतर आल्या त्या नॅरेटिव्ह आपण असताना बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी ज्या काही योजना त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या, ॲनालिसिस तेच आलं की त्या योजनेमुळे असताना BJP पुन्हा आली अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता असणारा हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो RSS समोर चॅलेंज आहे की ते जे वैदिक धर्म हा एकमेव अजेंडा
आणि त्याच्याचबरोबर असणारा अँटी रिझर्वेशनचा अजेंडा, अँटी मुस्लिमचा अजेंडा घेऊन चाललेले आहेत, ते टिकणार आहेत का? आणि या अजेंड्यामुळेच मोदी त्यांना चॅलेंज करतोय का, हा महत्त्वाचा भाग असं त्या ठिकाणी मोहन भागवताने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तर वर्षभरामध्ये दोघांची भेट झाली नाही हेच सिद्ध होतंय. भाजपवर सातत्याने आरोप केला जातोय की पक्षफोडीचं राजकारण केलं जातंय. भाजप पक्षाकडून स्वतःचं बहुमत सिद्ध करू शकत नाही म्हणून त्या अशा पद्धतीने पक्षफोडीचं राजकारण करताय. कसं पाहता तुम्ही? काँग्रेसने सुद्धा तेच केलं. त्याचे आम्ही भोगी आहोत ना. म्हणूनच तर राष्ट्रात म्हणूनच तर 10 शेड्यूलमध्ये ते बीजेपी करते. त्याच्यामुळे सारख्याला वारके आहेत, नवीन नाही काही. प्रकाश आंबेडकरांना हा उद्या मी ईव्हीएमच्या संदर्भातच कोर्टात आहे. प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा, बच्चू कडू बच्चू कडूंना एवढंच सांगतो की त्यांच्या हातात असतं ते त्यांनी मला मुख्यमंत्री केलं असतं. पण मुख्यमंत्री होणं हे दुर्दैवाने त्यांच्या हातात नाही, जनतेच्या हातात आहे. तो जनता ज्याला करेल त्याला आपण स्वीकारलं पाहिजे. एकट्या मध्य प्रदेशमधून साधारण 15,000च्या वर तक्रारी आहेत ईव्हीएमच्या संदर्भात. जे उमेदवार आहेत त्यांना स्वतःचंही मत मिळालेलं नाही. अशा परिस्थितीत ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर म्हणजे आपण जसं म्हणता की आपण उद्या कोर्टाचा काय आहे ते आम्ही इलेक्शन पिटिशन आम्ही जे दाखल केलं होतं त्याच्यातलं एक इलेक्शन पिटिशन टिकलंय आणि ते इलेक्शन पिटिशन उद्या आहे आणि ते ईव्हीएमच्या संदर्भातलंच आहे. मतदान काही मशीनमधनं जास्ती आलं आणि काही मशीनमधनं कमी आलं. 17C जो फॉर्म असतो त्या 17C फॉर्ममध्ये ज्या क्लोजिंग होतं त्यावेळेस किती मतदान झालं ह्याचे आकडे असतात आणि काउंटिंग ज्या दिवशी दिसलं त्या दिवशी त्या काही मशीनमध्ये 17C पेक्षा कमी आहेत आणि काही मशीनमध्ये 17C फॉर्मपेक्षा जास्ती आहेत, एकाच मतदारसंघात आहेत. अशा इलेक्शन कमिशनकडे मागच्या लोकसभेच्या निवडणुकींच्या दरम्यान 353 लोकसभा मतदारसंघातल्या तक्रारी आलेल्या आहेत की जे इलेक्शन कमिशन पाहत नाहीये, बघत नाहीये, हिअरिंग करत नाहीये, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा या मशीनमधल्या तक्रारी येणं हे साहजिकच आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. सर्वांची याच्यात एक विषय की 19 लाखपेक्षा जास्त मशीन्स या मिसिंग. माहितीच्या अधिकारात साकेत गोखले यांनी ती माहिती मिळवली होती की अशा प्रकारे 19 लाखपेक्षा अधिक मशीनी ज्या आहेत ते मिसप्लेस आहेत. मी थोडा त्याच्यावरती कमी विश्वास ठेवणार आहे. याचं कारण का ईव्हीएम आता ती लढत असल्यामुळे थोडीशी अधिक माहिती माझ्याकडे असल्यामुळे EVM1, EVM2 आणि EVM3 अशा 3 आलेले आहेत. त्याच्यामुळे मिसिंग कुठल्या आहेत आता EVM ओरिजिनल EVM आणि EVM1 या बाद झालेल्या आहेत. EVM2 काही प्रमाणात वापरल्या जातात, EVM3 पूर्ण प्रमाणात वापरल्या जातात. त्याच्यामुळे ते मिसिंग आकडे जे आहेत मी जसं म्हटलं ते कुठल्या फेजमधले आहेत ही त्याच्यातले महत्त्वाचे आहेत. EVM मधले आहेत, EVM1 मधले आहेत की EVM2 मधले आहेत. हा सत्ताधाऱ्यांचा ईव्हीएम घोटाळा असं म्हणायचं नाही, मी सिद्ध केल्याशिवाय मी काहीच म्हणणार नाही की कुठला वर्ग किंवा कुठलं कुटुंब म्हणजे कुटुंबापर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता, ॲनालिसिस करू शकता की त्यांनी आपल्याला मतदान दिलं नाही. हे माझ्या इलेक्शन कमिशन काय किंवा सुप्रीम कोर्ट काय दोघंही हा मुद्दा लक्षात घेत